दारूचे गुत्तेदार, 2 नंबर धंदे करणारे, माझ्याकडे डझनावारी लिस्ट आहे. ती लिस्ट मी महाराष्ट्राला सांगू शकेन. 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना तुम्ही आमदारकीची आणि खासदारकीची तिकीट देता. काय काय ते आमच्या 18 पगड जातीच्या सामाजिक न्यायाची भाषा त्या कायद्याच्या सभागृहात बोलतील? जर तर आहे ना, झालं तर मी देईन ना उत्तर, खूप छान उत्तर देईन. मी पण उपोषण केलंय. अरे प्रक्रिया सुरू, अधिकार अजिबात नाही. मुख्यमंत्र्याला धनगरांच्या एसटी बद्दल GR काढायचा कुठलाही लिगल अधिकार नाही. सांगतो अधिकार, हा अधिकार संसदेचा आहे. एसटी संदर्भात बोलताय तुम्ही, हा अधिकार संसदेने ठराव केल्यानंतर तो अर्ज यायचा आहे रजिस्टर ऑफ इंडिया, आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीला ते प्रकरण जातं आणि मग परत संसदेकडे ते येतं आणि मग GR मध्ये मुख्यमंत्र्याला कुणी दिला अधिकार? संसदेचा अधिकार मुख्यमंत्र्यांना शिफ्ट झाला काय? तुम्हीच सांगा मला. ती फसवणूक आहे. आणि मराठा समाजाच्या रिझर्वेशन संदर्भात जेवढे GR काढलेले आहेत की इलॉजिकल, इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल आणि फेक सगळ्या गोष्टी आहेत. अहो, राणे समिती, गायकवाड आयोग, काय झालं हो? काय महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय त्याच्यातून हे झालं? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, जजमेंटच वाचत नाहीत. कुणी आंदोलन उभं केलं लगेच समिती नेमली, कुणी आंदोलन उभं केलं लगेच GR काढला. काय चाललंय? कायद्याचं राज्य आहे हे. मला वाटतं या महाराष्ट्राचा कोण अटॉर्नी जनरल कोण असेल, मला वाटतं त्याचं मुख्यमंत्री ऐकत तर नसतील किंवा त्या अटॉर्नी जनरलला हे विचारत तर नसतील. आरोप आहे माझा मुख्यमंत्र्यांवरती. घटनेशी द्रोह करताय तुम्ही, घटनेची तत्व पाळत नाही तुम्ही. मी असं बोललेलो होतो की ओबीसीचे बांधव फक्त यांना शाखा प्रमुखासाठी चालतात, झेंडा लावायला, दांडा लावायला, गमजा गळ्यात टाकायला चालतात. पण ज्यावेळी विधानसभेमध्ये जायची वेळ येते, लोकसभेमध्ये जायची वेळ येते, त्यावेळी दारूचे गुत्तेदार, 2 नंबर धंदे करणारे, माझ्याकडे डझनावारी लिस्ट आहे. ती लिस्ट मी महाराष्ट्राला सांगू शकेन. 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना तुम्ही आमदारकीची आणि खासदारकीची तिकीट देता. काय काय ते आमच्या 18 पगड जातीच्या सामाजिक न्यायाची भाषा त्या कायद्याच्या सभागृहात बोलतील? कसे कुठले सर्व रंग तुम्ही बघताय सगळेजण? कुठले म्हणजे गळ्यातले बोलताय का कुठले कुठले रंग? त्यांनाच विचार आहे काय बोलतो, काय हा काय प्रश्न आहे का? ते काय काय बोलतो? रंग म्हणजे काय? कसले रंग? रंग आहो, रंग हे बघा, माझ्या गळ्यात जर असतील, बाबासाहेबांनी हा निळा, हा युनिव्हर्सल कलर आहे. या रंगामध्ये सगळे रंग मिक्स होतात. हा पिवळा रंग आहे, समतेचा पिवळा रंग आहे. हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबाचा कपाळ भरून आडवं समांतर चालणारा, जमीन आभाळाचा मुका घेणारा नाही. मी श्रेष्ठ, मी 96 कुळी, मी 92 कुळी, अजिबात नाही. आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, आम्ही समतेची भाषा बोलतोय, 450 जातींची भाषा बोलतोय. आणि हा हिरवा रंग शेतकऱ्यांचा आहे आणि हा भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे. हे रंग आलेत माझ्याकडं, माझ्या तिरंगी झेंड्यामध्ये आहेत. मग कुठला रंग, अजून कुठला रंग आहे? मग त्यांच्याकडून अजून डिटेल प्रश्न विचार, मग या आपल्याकडे, मग सांगू टाकतो.